आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। उत्तर भारतीय मतदारांसाठी महायुतीचा मास्टर प्लॅन ठरलाय। भाजप सेना महायुतीने प्रचारासाठी खास मास्टर प्लॅन आखलेला आहे। उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीकडून स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्री आशिष शेलार, उदय सामंत तसेच राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मुंबईतील 20 जागांवर प्राथमिक चर्चा केल्याची माहिती आहे। 207 जागांचा तिढा सोडवल्यानंतर उरलेल्या 20 जागांवर चर्चा केल्याची माहिती आहे। अमरावतीत महायुतीचं जागा वाटप रखडलंय। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पुन्हा जागा वाटपावर चर्चा होणार आहे। महायुतीच्या नेत्यांमध्ये ही बैठक झाल्यानंतर दुपारी अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। अशोक चव्हाण यांना भाजप हिरवी करायची आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केली आहे। तुम्हाला उमेदवार भेटत नाही याचं दुर्दैव असल्याचं म्हणत अशोक चव्हाणांनी चिखलीकरांना प्रत्युत्तर दिलंय। नाशिकमध्ये भाजप विरोधात शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा। मध्यरात्रीपर्यंत मंत्री दादा भुसे, नरहरी झिरवाळ, समीर भुजबळ यांच्यात युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। नवी मुंबईत भाजपमधील घराणेशाहीला भाजपमधील कार्यकर्त्यांनीच विरोध केल्याचं समोर आलंय। प्रभाग क्रमांक 18 मधून 3 पेक्षा अधिक तिकिटाची मागणी करणाऱ्या माजी नगरसेवकाविरोधात प्रभागातील भाजप कार्यकर्त्यांनी एल्गार पुकारला। मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी, इस्लाम पार्टी, समाजवादीची युती झाली आहे। लवकरच जागांचंही वाटप करण्यात येईल, अशी माहिती आसिफ शेख यांनी दिली आहे। ठाण्यात भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। नमो भारत नमो ठाणे अशी बॅनरबाजी सुद्धा या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे। युतीबाबत अजूनही स्पष्टता नसल्यानं ठाण्यात भाजपकडून स्वतंत्र प्रचार सुरू करण्यात आला आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाकडून उमेदवारी संदर्भात रणनीती आखली जाते। बंडखोरी रोखण्यासाठी एबी फॉर्म देण्यात जाणीवपूर्वक विलंब केला जातोय। इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं बंडखोरीचा धोका लक्षात घेऊन मातोश्रीवर बोलवून एबी फॉर्म दिले जाणार आहेत। नाशिकमध्ये अजूनही महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम आहे। शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे। 45 जागा न दिल्यास स्वबळावर लढण्याची भूमिका शिवसेनेनं जाहीर केली आहे, तर भाजपकडून 25 ते 30 जागांचा प्रस्ताव आहे। युती संदर्भातल्या निर्णयाला विलंब होत असल्यानं इच्छुक उमेदवारांची उत्सुकता ताणली गेली आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी ठाण्याच्या राबोडी परिसरात शक्ती प्रदर्शन केलंय। राष्ट्रवादी ठाण्यातून स्वतंत्र लढणार आहे, त्यामुळे उमेदवार नजीब मुल्ला, सुहास देसाई, वहिदा खान, अंकिता शिंदेंनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन केलंय। जालन्यात महायुतीसाठी बोलणी अंतिम टप्प्यात असून अंतिम निर्णय आज जाहीर होणार आहे, अशी माहिती भाजप नेते रावसाहेब दानवेंनी दिली। मागच्या काही दिवसांपासून जालना महानगरपालिकेत महायुतीसाठी जोरदार चर्चा सुरू होती। त्यानुसार वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार महायुतीतील पक्षांनी बैठका घेऊन सकारात्मक चर्चा केली आहे। मालेगाव महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र लढणार आहेत। आघाडीतून लढणाऱ्या 25 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या आहेत। आज जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे। पुण्यातील शिवसेनेत प्रचंड नाराजीचं वातावरण आहे। पुण्यातील शिवसेनेच्या बैठकीतून शहर प्रमुख नाना भानगिरे बाहेर पडले। युती म्हणून जागा वाटप होत असतानाच सेनेचं बिनसलंय। पुण्यातील रामी ग्रँड हॉटेलमध्ये सेनेची बैठक सुरू होती। पुण्यात कुणाला सोबत लढायचंय ते अजित पवार ठरवतील। एक हाती निवडणुका जिंकण्यात दादांचा हातखंड आहे, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे। मराठमोळी मुंबई आता बांगलादेशींची मुंबई होते। सेवा उद्योगांमध्ये 80% मुसलमान घुसले, असा दावा आकडेवारीच्या आधारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। जागा वाटपावरून ठाण्यात महायुतीत मतभेद पाहायला मिळतोय। ठाणे, कल्याण, डोंबिवलीत अजूनही जागा वाटप झालेलं नाहीये। 7 ते 8 जागांवर तिढा असल्याची माहिती समोर आली आहे। सोलापुरात काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे। काँग्रेसनं पहिल्या 20 जणांची यादी प्रसिद्ध केली आहे। जुन्याच सहकाऱ्यांना तिकीट दिल्याचं समोर आलंय।